नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा आपला आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी किंवा तुमच्या आजारांच्या संबंधित प्रश्न विचारू शकता, तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊ शकता, ते सुद्धा अगदी घर बसल्या. विषय आहे कर्करोगावर. राजेश खन्ना. बाबू मोशा आहे, हम सब इस रंगमंच पर कठपुतलिया है असं म्हणत जीवनाचा सार सांगणारा, मात्र कर्करोगाशी झुंज अजरामर करणारा. कालचक्र फिरत असतं आणि कालानुरूप वैद्यकीय विश्व सुद्धा. पूर्वी इतका कर्करोग हा भयावह राहिलेला नाही. कारण आहे नवीन निदानाच्या पद्धती, आधुनिक संशोधन करून पुढे आलेल्या चिकित्सा पद्धती आणि तंत्रशुद्ध चिकित्सा. म्हणूनच आपण आज बघूया की कर्करोगावर नवीन आधुनिक उपचार कोणकोणते आहेत, शस्त्रक्रिया काय आहेत आणि त्याद्वारे आपण यशस्वीरित्या कर्करोगावर कशी मात करू शकतो, या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील कॅन्सर किमोथेरपी स्पेशलिस्ट डॉक्टर तुषार पाटील आणि कॅन्सर सर्जन डॉक्टर विनोद गोरे. नमस्कार डॉक्टर्स, तुमचं दोघांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर तुषार पाटील हे MBBS MD मेडिसिन आहेत. DM त्यांनी ऑन्कोलॉजीमध्ये केलेलं आहे. ते कॅन्सर किमोथेरपी स्पेशलिस्ट आहेत. या क्षेत्रात ते गेली 9 वर्ष कार्यरत आहेत. आता आपण बघूया डॉक्टर विनोद गोरे. डॉक्टर विनोद गोरे हे MBBS MS त्यांनी सर्जरीमध्ये केलेलं आहे. टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल मुंबईमधून त्यांनी कॅन्सर सर्जरीमध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. या क्षेत्राचा त्यांना 10 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. दर्शको, कर्करोगावर आधुनिक उपचार असा आजचा विषय आहे. या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी नक्कीच उत्सुक असाल. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या TV संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील दोन्ही तज्ज्ञांशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, ह्याची सुद्धा आपण नोंद ठेवावी. डॉक्टर्स, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज जेव्हा आपण बघतोय की कर्करोगावर आधुनिक चिकित्सा, डॉक्टर विनोद मला सांगा की कर्करोग पहिलं नेमकं काय असतं? कर्करोग म्हणजे खरं तर कर्करोग हा शब्द किंवा कॅन्सर हा शब्दच सर्वसामान्य लोकांच्या हृदयामध्ये धडकी भरवणारा शब्द आहे. आणि कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. काही प्रमाणात ते खरंही आहे, परंतु आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आधुनिक उपचार पद्धती आणि विज्ञानाचं जे संशोधन झालेलं आहे त्यानुसार तज्ज्ञ डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतल्यानंतर कॅन्सर पूर्वी एवढा जीवघेणा राहिलेला नाही. बरेच कॅन्सर आता दुरुस्त होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर कॅन्सर म्हणजे शरीरामध्ये होणारी पेशींची अनियंत्रित, असंघटित, भरमसाठ व विनाकारण होणारी वाढ म्हणजे कॅन्सर. आता हा कॅन्सर खरं म्हणजे का तयार होतो आणि कसा तयार होतो हे समजावून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. आपलं शरीर हे पेशींपासून तयार झालेलं असतं. आपल्या पेशीमध्ये लाखो पेशी कार्यरत असतात. या पेशी काही प्रमाणामध्ये मृत होतात, नवीन पेशी तयार होतात. ही प्रक्रिया जी आहे ती जन्मापासून मरेपर्यंत अविरतपणे चालू असते. आता ही प्रक्रिया चालू असताना समजा 200 पेशी आज दिवसभरामध्ये मृत पावत असतील, तर नवीन 200 पेशी तयार होणं गरजेचं असतं, जेणेकरून आपल्या शरीराचा पूर्ण शेप मेंटेन राहतो. आता ह्या नवीन पेशी जेव्हा तयार होतात तेव्हा आपल्या शरीरामध्ये जी यंत्रणा जी आहे ती खूप कुशल काम करते. एका पेशीपासून 2 पेशी तयार होतात. नवीन पेशी जेव्हा तयार होते तेव्हा नवीन पेशी तयार होताना जर दूषित पेशी तयार झाल्या, त्या नवीन पेशी तयार होताना जर काही केमिकल्स किंवा काही गोष्टी इन्फेक्शनमुळे त्याच्यामध्ये दूषितपणा आला, तर दूषित पेशी पुढच्या सायकलमध्ये गेल्या जाऊ देत नाही. तर शरीरामध्ये क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असतं, त्याच्यामध्ये हे चेक केलं जातं आणि फक्त ज्या नॉर्मल पेशी त्या पुढच्या सायकलमध्ये जातात आणि दूषित पेशींना मारलं जातं. जर आता पेशी तयार होण्याचं प्रमाण जर जास्त असेल, उदाहरणार्थ आपण तंबाखू खातो, सुपारीच्या मुळे आपल्या तोंडामध्ये जखमा होतात, पेशी जास्त प्रमाणात तयार होतात. जेवढ्या पेशी जास्त तयार होतील
तेवढं दुसऱ्या सायकलमध्ये जाण्याचं प्रमाण दूषित पेशींचं वाढतं. अच्छा. त्याचप्रमाणे जेवढे केमिकल्स आपण जास्त शरीरामध्ये घेतो, जर तंबाखू खात असाल, तंबाखूमुळे त्या पेशींवरती परिणाम होतो व दूषित पेशीत निर्माण होण्याचं प्रमाण वाढतं. दूषित पेशीत निर्माण होण्याचं प्रमाण वाढलं तर पुढील सायकलमध्ये जाण्याचं प्रमाण वाढतं. त्याचप्रमाणे काही इन्फेक्शन्समुळे जर ह्या पेशी दूषित झाल्या तरी सुद्धा प्रमाण वाढू शकतं. निश्चित. याचप्रमाणे आता क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट जे आहे, जे कंट्रोल करतं नॉर्मल पेशी पुढच्या सायकलमध्ये जाव्यात म्हणून, हे जर वयामुळे किंवा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे जर ढिलं पडलं तर त्याच्यामध्ये जर ढिलाई आली तर त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतं, दूषित पेशी पुढच्या सायकलमध्ये जातात. त्याच्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर वृद्ध अवस्थेमध्ये वय जेव्हा वाढतं तेव्हा कॅन्सरचं प्रमाण वाढतं. त्याचप्रमाणे HIV सारख्या रोगामध्ये जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, डायबिटीसमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, अशा वेळी कॅन्सरचं प्रमाण हे वाढतं. त्याचप्रमाणे जेनेटिक्स जर डिफेक्ट असतील क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये तरी सुद्धा ते नॉर्मल पेशी आणि दूषित पेशीमधला फरक ओळखू शकत नाही आणि त्यामुळे पण कॅन्सरचं प्रमाण वाढतं. त्यामुळे काही कॅन्सर अनुवंशिक निश्चितच. मला डॉक्टर पाटील तुम्ही सांगा की ही नेमकी कॅन्सरची जी पेशी असते ती आपण म्हटलं की अनियंत्रित त्याची वाढ आहे, पण ही बनते कशी, ह्याची मेकॅनिझम काय असते नेमकी? जसं डॉक्टर गोरेंनी आत्ताच सांगितलं की आपल्या शरीरामध्ये एक चेक मेकॅनिझम किंवा क्वालिटी कंट्रोल एक मेकॅनिझम असते ज्याच्याद्वारे दूषित किंवा खराब झालेल्या पेशींना आपण शरीर आपलं मारतं. जेव्हा ही मेकॅनिझम किंवा ही पद्धती खराब होते कुठल्याही कारणाने, इन्फेक्शन्सद्वारे, केमिकल्सच्या प्रक्रियेद्वारे किंवा वयाच्या हिशोबाने किंवा डायबिटीज सारख्या रोगांमध्ये जेव्हा प्रतिकारशक्ती कमी होते त्यावेळेला कॅन्सरची पेशी तयार होते. आणि ही कॅन्सरची पेशी एकापासून दोनापासून 4 तयार होतात. याच्यामध्ये म्युटेशन्स किंवा जेनेटिक चेंजेस होतात आणि जेव्हा या पेशी खूप साऱ्या प्रमाणात वाढतात तेव्हा हे कॅन्सरचं स्वरूप किंवा गाठीच्या स्वरूपात आपल्याला दिसतात. आणि त्यावेळेला पुढे जाऊन या कॅन्सरच्या पेशी एकावर एक वाढायला लागतात आणि त्याच्यानंतर त्या बेसमेंट मेम्ब्रेन किंवा सेलची एक लेअर असते त्याला ते पार करतात आणि त्याच्या पुढे ते पसरतात. याला आपण रक्ताद्वारे किंवा लिम्फ नोड्सद्वारे ते पसरतात आणि यालाच आपण ट्यूमर किंवा कॅन्सर असं म्हणतो. डॉक्टर गोरे, आता तुम्ही म्हणाल की वृद्धापकाळ आहे किंवा अनेक वेळेला इम्युन मेकॅनिझम कमी झाली आहे, ह्यामुळे कर्करोग होऊ शकतो. नेमकी कर्करोग होण्याची कारणं काय काय आहेत? कर्करोग होण्याची कारण मी आता सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा पेशींची निर्माण होण्याची संख्या वाढते, मग शरीरामध्ये जखमा होण्यामुळे ती संख्या वाढत असेल किंवा या ठिकाणी एखाद्या इन्फेक्शनमुळे ती संख्या वाढत असेल तर किंवा रेडिएशनमुळे त्या ठिकाणी परिणाम होऊन तिथे इन्फेक्शन होत असेल ती संख्या वाढत असेल, या सर्व कारणांमुळे कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढतं. दुसरी गोष्ट, जर पेशी दूषित होण्याचं प्रमाण वाढलं, नवीन होणाऱ्या पेशी, तर ते दूषित होण्याचं प्रमाण हे कुठलेही केमिकल्स, उदाहरणार्थ तंबाखू असेल किंवा आपण जे खूप स्पायसी फूड खातो अशामधून होणारे पेशींमध्ये परिणाम असतील त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतं. त्याचप्रमाणे जे इन्फेक्शन असतात, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इन्फेक्शन आहे ज्याच्यामुळे स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, ते इन्फेक्शन झाल्यामुळे वाढतं. त्याचप्रमाणे आता सांगितल्याप्रमाणे वृद्धापकाळामध्ये जर बॉडीची इम्युन सिस्टीम कमी झाली, डायबिटीसमुळे इम्युन सिस्टीम कमी झाली, HIV मुळे इम्युन सिस्टीम इम्युनिटी कमी झाली तर अशा प्रकारे कॅन्सरचं प्रमाण वाढतं. आणि त्याचप्रमाणे जर जेनेटिक डिफेक्ट्स काही असतील एखाद्या व्यक्तीमध्ये तरी सुद्धा तो क्वालिटी कंट्रोल कमी होऊन कॅन्सर होण्याचं प्रमाण या लोकांमध्ये जास्त वाढतं. डॉक्टर पाटील, आज आपण बघतोय की जगभरामध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन अशी लाईफस्टाईल रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत त्यातच आपण गणू शकतो की कॅन्सर हा सुद्धा त्यामधलाच आहे. जगभरामध्ये आणि भारतामध्ये कॅन्सरची सध्या परिस्थिती काय आहे? कॅन्सरची परिस्थिती बऱ्यापैकी गंभीर अशी आहे आपण म्हणूयात. स्लाइडमध्ये दिसतच आहे तुम्हाला की हा 2002चा आकडा आहे ज्याच्यामध्ये साधारण 1 कोटी नवीन कॅन्सर्स वर्षाला डायग्नोज होतात, निदान होतं आणि त्याच्यातले 54 किंवा 55% डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये, भारतासारख्या देशांमध्ये डायग्नोज किंवा निदान होतात आणि हे प्रमाण आता वाढत जाणार आहे. साधारण आपण जर प्रोजेक्शन्स बघितले पुढच्या स्लाइडमध्ये तर 2050 मध्ये डेव्हलपिंग कंट्रीज, भारतासारख्या देशांमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप जास्ती प्रमाणात वाढणार आहे. कारण याला निदान आपण उशिरा होतं. पहिली गोष्ट म्हणजे लोक आपल्याकडे लवकर पोहोचत नाहीत आणि खूप सारे लाईफस्टाईल रिलेटेड जे आजार आहेत, डायबिटीज सारखे म्हणा किंवा स्निग्ध पदार्थ खाणं, हे जे कारणीभूत आहेत कॅन्सरला कुठे ना कुठे इनडायरेक्ट रित्या, ते वाढत आहेत भारतामध्ये. आपण जर तसं प्रमाण बघितलं तर ICMRने एक आकडा दिला आहे की साधारण 2050 पर्यंत किंवा ह्या शतकाच्या एंडपर्यंत प्रत्येक 10 व्यक्तींमध्ये एका व्यक्तीला कुठला तरी कॅन्सर होण्याची शक्यता त्याच्या लाईफ टाईममध्ये राहणार आहे. आणि साधारण 10 लाखापेक्षा जास्ती कॅन्सर्स वर्षभरामध्ये भारतात आढळतात. त्याच्यातले 3 ते 3.5 लाख कॅन्सरचे व्यक्ती हे मृत पावतात कारण त्यांचं डायग्नोसिस किंवा निदान आपण खूप ॲडव्हान्स्ड स्टेजेसमध्ये करतो.
पण याच्यामध्ये एक विविध पॅटर्न आहे. जर आपण बघितलं की पुरुषांमध्ये होणारे कॅन्सर्स बऱ्यापैकी एक वेगळ्या प्रकारचे आहेत आणि स्त्रियांमध्ये वेगळे आहेत. पुरुषांमध्ये बहुतांश कॅन्सर 50 ते 60% कॅन्सर्स हे तंबाखू कुठल्या ना कुठल्या प्रकारे सेवन केल्यामुळे होतात. आपण त्या फिगरमध्ये किंवा चित्रात बघतोय की फुफ्फुसाचे, अन्ननलिकेचे, तोंडाचे, जिभेचे कॅन्सर्स आणि स्वरयंत्राचे कॅन्सर सगळ्यात जास्त कॉमन आहेत आणि याच्यामध्ये साधारण 80 ते 90% लोकांमध्ये कुठे ना कुठे कॅन्सर तंबाखूचं कुठल्या तरी प्रकारे सेवन केलेलं असतं. जर स्त्रियांमध्ये आपण बघितलं तर 2 कॅन्सर, एक स्तनाचा कॅन्सर आणि एक सर्विक्स पिशवीचे मुख ज्याला म्हणतो आपण, त्याचे कॅन्सर सगळ्यात जास्ती कॉमन आहेत. आणि दुसरे कॅन्सर्स, ओव्हेरियन कॅन्सर्स, आतड्यांचे कॅन्सर्स हे आता वाढत्या प्रमाणावर आहेत. अगदी बरोबर आहे. डॉक्टर गोरे, आपण आता बघितलं की लाईफस्टाईल रिलेटेड कॅन्सर्स हा एक मोठा सध्याचा हॉटकेक इश्यू आहे, कारण आपली जीवनमान, जीवन पद्धती सगळंच बदललेलं आहे. नेमकं स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये कॅन्सर्स कोणकोणते होऊ शकतात? स्त्रियांमध्ये जे कॅन्सर होतात त्यामध्ये प्रामुख्यानं स्तनाचे कॅन्सर आणि गर्भाशयाच्या पिशवीचे कॅन्सर याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. स्तनांचे कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. जसं डॉक्टर पाटलांनी सांगितलं आता की भारतामध्ये स्तनांच्या कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. ते प्रमाण फक्त वाढतच नाही तर तरुण वयामध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाणही वाढतंय. त्याचप्रमाणे गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाणही खूप जास्त प्रमाणात वाढलंय. त्याचप्रमाणे शहरीकरणामुळे जे कॅन्सर वाढतात त्यामध्ये गर्भाशयाचा जो मुख्य पिशवी जी आहे त्याचा जो कॅन्सर आणि स्तनाचे कॅन्सर या दोन्हीचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये जर आपण पाहिलं तर पुरुषांमध्ये मुख्यतः तंबाखूमुळे होणारे जे कॅन्सर आहे ते प्रमाण सर्वात जास्त आहे. तंबाखूमुळे होणारे कॅन्सर हे पुरुषांमध्ये अत्यंत जास्त प्रमाणामध्ये आहेत आणि भारतामध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्याकडे तंबाखूच्या कॅन्सरचं प्रमाण हे अधिक आहे. इव्हन महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहाल तर जवळजवळ 35 ते 40% लोक, पुरुषांमध्ये जवळजवळ हे प्रमाण 35 ते 40% आहे. 35 ते 40% पुरुष कुठल्या ना कुठल्या प्रकारे तंबाखू खातात आणि त्यामुळं कॅन्सरचं प्रमाण, तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप जास्त आहे. निश्चितच. म्हणजे ही एक जनजागृतीची मोहीमच आपण हाती घेऊ शकतो की तंबाखूमुळे होणारे जे विविध प्रकारचे कॅन्सर्स ते नक्कीच आपल्याला अवॉइडेबल असतात. मात्र हे जे कॅन्सर्स असतात, तुम्ही म्हणाला की हे म्युटेशन्स आहेत, ह्याची काही वॉर्निंग साईन्स असू शकतात का डॉक्टर पाटील? वॉर्निंग साईन्स आपण कॅन्सरचे आहेतच. त्याला एक स्लाइडमध्ये आपण बघाल की एक न्यूमोनिक किंवा त्याला एक आपण म्हणत की काही सिम्पटम्स आहेत. एक तर कुठल्याही प्रकारच्या आतड्यांच्या किंवा युरिनच्या हॅबिट्समध्ये चेंज होणं. एखाद्या व्यक्ती ज्याला मोशन बरोबर होते आणि काही गेल्या 5-6 महिन्यापासून डायरिया होतोय, कॉन्स्टिपेशन किंवा मोशनला होत नाहीये 2-2, 3-3 दिवस किंवा त्याच्यातनं रक्त पडतंय किंवा काळी मोशन होतीये, यासोबत वजन कमी होत चाललंय, तर नक्कीच काळजीची बाब आहे. याच्यात इन्फेक्शन असू शकतं अथवा तर कॅन्सर असू शकतं. हे तपासणी करून घेणं अतिशय जरुरी आहे. एखादी जखम, तोंडात एखादी जखम आहे, तंबाखू खाणारा व्यक्ती आणि जिथे तो तंबाखूची पुडी ठेवतो त्या ठिकाणी जर जखम होतीये, ती 1-1.5 महिना झाला, 2 महिने झाले भरत नाहीये, तिथे एक मोठी जखम तयार झाली, अँटीबायोटिक्स दिले, व्हिटॅमिनची सप्लिमेंट्स दिली तरी ती भरत नाहीये, नक्कीच काळजीची बाब आहे. आपण लवकरात लवकर डॉक्टरांकडनं तपासणी करून घेणं, त्याची बायोप्सी करणं, निदान करणं जरुरी आहे. कुठल्याही प्रकारचं ॲबनॉर्मल ब्लिडिंग होणं, विशेषतः स्त्रियांमध्ये पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग ज्याला आपण म्हणतो की मेनोपॉज झाल्यानंतर जे ब्लिडिंग होतं तर ते एक अर्ली साईन असू शकतं युट्राईन किंवा गर्भपिशवीच्या कॅन्सरचं, म्हणून त्यांनी तपासणी करून घेणं खूप जरुरी आहे. कुठल्याही प्रकारच्या लम्प्स किंवा गाठी ह्या कॅन्सर असतीलच असं नाही, पण तपासणी करून घेणं आपलं काम आहे. त्याच्यात काही गाठी कॅन्सरच्या असू शकतात, काही नसतील, साध्या गाठी पण असतील. जे व्यक्ती तंबाखूचं सेवन बरेच वर्ष करतायत आणि त्यांना आता गिळायला त्रास होतोय, गिळता येत नाहीये, सॉलिड्सला प्रॉब्लेम आहे, फक्त लिक्विड्स खाता येतात, त्यांनी नक्कीच तपासणी करून घेणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं जरुरी आहे. आणि कुठल्याही प्रकारचा खोकला किंवा जो बरेच दिवस, बरेच महिने राहिला आहे, खोकल्यातनं रक्त पडतंय, पेशंटचं वजन कमी होतंय, तर हे कॅन्सरची लक्षणं असू शकतात. कॅन्सर असेलच असं नाही. त्याच्यामध्ये पुढच्या तपासण्या एक्सरे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, स्पुटम किंवा थुंकीची तपासणी आणि कदाचित एखाद्या वेळेला ब्रॉन्कोस्कोपी करणं अत्यावश्यक आहे. तर ही काही सिम्पटम्स आहेत. आता 2 सिम्पटम्स अजून मी सांगेन की अननेसेसरी वेट लॉस कोणाचा होतोय, खूप जास्ती वजन कमी व्हायला लागलं आणि तो खातो बरोबर आहे पण तरी त्याला वजन खूपच कमी होते, प्रमाणाच्या जास्ती वजन कमी व्हायला लागलंय. किंवा एखाद्या व्यक्तीला खूप जास्ती प्रमाणात अनिमिया आहे, हिमोग्लोबिन खूपच कमी होतंय, तर त्याने नक्कीच तपासणी करून घेणं जरुरी आहे. कॅन्सरच असेल असं नाही. ह्या वॉर्निंग साईन्स आहेत, ह्या आपण निश्चितच अतिशय सजग राहायला पाहिजे. आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. भास्कर प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार भास्करजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, बोला. हॅलो भास्कर. हॅलो, मी भास्कर नाना कडलक बोलतोय. हा बोला. आमच्या मंडळीचं स्तनाचं ऑपरेशन झालेलं आहे कॅन्सरचं. 5 वर्ष झाले केमोचे डोस घेतलेले, पण तिचं वजन जास्त वाढलेलं आहे. 85 किलो वजन आहे.
ठीक आहे. हा हा ठीक आहे तुमचा. तर त्यासाठी काय काय दमगी लागतो. बरं ठीक आहे. आणि आम्हाला तुमचं वय 55 वर्ष वय. किमोथेरपी नंतर बऱ्याच लोकांमध्ये हॉर्मोनल चेंजेस असू शकतात आणि त्यामुळे वजन वाढणे किंवा कमी होण्याची प्रक्रिया असू शकते. पण जर 5 वर्षानंतरही वजन जास्ती आहे आणि वाढत चाललंय तर त्यांनी त्वरित डॉक्टरी सल्ला घ्यावा. काही तपासण्या करून घ्याव्या, मधुमेह किंवा डायबिटीसच्या तपासण्या, थायरॉइडच्या तपासण्या करून घ्याव्यात. आणि जर त्याच्यात काही आढळलं नाही तर बऱ्याचदा फक्त व्यायाम आणि एक डाएट रेजिमेन फॉलो केल्यानंतर बऱ्याच लोकांना याच्यातनं सुटका मिळू शकते. वजन नियंत्रित करणं खूप जरुरी आहे. वजन वाढल्यामुळे शरीरामध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात, फॅटची उत्पत्ती जास्ती होते आणि त्याच्यामधनं काही हॉर्मोन, इस्ट्रोजन नावाचे हॉर्मोन वाढू शकतात, ज्याच्याने ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर परत येण्याची किंवा होण्याची शक्यता वाढू शकते. आणि म्हणून वजन संतुलित ठेवणं सगळ्यात जरुरी आहे. डॉक्टर गोरे, स्तनाचा जो कर्करोगाचा विषय आता निघालेलाच आहे, स्तनाच्या कर्करोगाविषयी काय सांगू शकता? स्तनाचा कर्करोग हा प्रामुख्याने स्त्रियांमध्ये होणारा, सध्या म्हणता येईल की सर्वात जास्त प्रमाणामध्ये होणारा कॅन्सर आहे. सध्या सर्वात जास्त कॅन्सर हे गर्भाशयाच्या पिशवीचे होतात, पण त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो ब्रेस्ट कॅन्सरचा. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे ब्रेस्ट कॅन्सर नंबर 1 वरती येत आहे. भारतामध्ये स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि शहरीकरणामुळे ते येत्या काळामध्ये पुढे वाढणार आहे. त्याचप्रमाणे आणखी एक धोका जो स्तनाच्या कॅन्सरमध्ये आहे तो म्हणजे पूर्वी 50 किंवा 60च्या नंतर कॅन्सर व्हायचा ब्रेस्टचा. आता तो जो एज ग्रुप आहे त्याचं शिफ्ट झालेलं आहे आणि तो अधिक तरुण वयामध्ये हा ब्रेस्टचा कॅन्सर होण्याचं प्रमाण हे येत्या 5-10 वर्षामध्ये वाढलेलं आहे. दुसरी धोक्याची घंटा अशी आहे की जेवढा तरुण वयामध्ये कॅन्सर होईल तेवढा तो खराब प्रकारचा कॅन्सर असतो. तो नीट होण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे भारतामध्ये सध्या जे काही तरुण वयामध्ये स्तनाचे कॅन्सर वाढत आहेत त्यामुळे ब्रेस्टच्या कॅन्सर कमी होण्याचं प्रमाणही वाढणार आहे. निश्चितच. सर, पण डॉक्टर पाटील मला सांगा की ही जे स्तनाचे कर्करोग होण्याचं प्रमाण वाढतंय याचे रिस्क फॅक्टर्स काही असू शकतात का? बरोबर. आपण रिस्क फॅक्टर्स जर बघितले तर त्याच्यात काही रिस्क फॅक्टर्स आहे की जे आपण मॉडिफाय किंवा चेंज करू शकतो आणि काही रिस्क फॅक्टर्स आहेत की ज्याच्यात आपण बदल आणू शकत नाही. जे बदल न आणण्यासारखे रिस्क फॅक्टर ज्यात आपण काही मॉडिफाय करू शकत नाही ते रिस्क फॅक्टर्स आहेत एज. वयाच्या हिशोबाने कॅन्सरची प्रमाण किंवा शक्यता वाढते. एखाद्याला फॅमिली हिस्ट्री असेल किंवा जेनेटिक काही चेंजेस असतील तर त्याच्यात कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. एखाद्या काही जनजातींमध्ये ह्या कॅन्सरची शक्यता वाढलेली असते. कुठल्याही प्रकारचं रेडिएशनची त्यांना एक्सपोजर आधी झालेलं असेल कुठल्या दुसऱ्या आजारासाठी तर त्याच्याने वाढू शकते. ज्यांचं मेनार्की लवकर येते म्हणजे पाळी लवकर सुरू होते आणि ज्यांचे मेनोपॉज उशिरा येतो, पाळी उशिरा बंद होते, त्याच्यामध्ये हा कालावधी जर जास्ती असला तर त्यांना शक्यता जास्ती आहे कॅन्सर होण्याची, ब्रेस्ट कॅन्सर होण्याची. कारण इस्ट्रोजन नावाचं जे हॉर्मोन आहे त्याचं एक्सपोजर शरीराला आणि ब्रेस्टच्या पेशींना वाढलेलं असतं. आणि मुलं न होणे किंवा ब्रेस्ट फिडिंग कमी करणे अथवा तर न करणे हे एक मोठं रिस्क फॅक्टर्स आहे की ज्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता वाढते. पण दुसरे काही रिस्क फॅक्टर्स की जे आपण मॉडिफाय करू शकतो किंवा त्यात बदल आणू शकतो आणि ती रिस्क कमी करू शकतो. त्याच्यात आपण सगळ्यात पहिलं म्हणजे वजन संतुलित ठेवणं, एक संतुलित आहार ठेवणं, एक्सरसाइज किंवा व्यायाम नियमितपणे करणं, ब्रेस्ट फीडिंग करणं, अल्कोहोल किंवा मद्यपान कुठल्याही प्रकारे कुठलेही व्यसन टाळणं आणि काही हॉर्मोनल पिल्स किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेणं हे त्याच्यातले काही रिस्क फॅक्टर्स आहेत. निश्चितच. सर, आपला एक प्रश्न आलेला आहे, आपण प्रश्न घेऊया. छाया प्रश्न विचारतायत अमरावतीवरून. नमस्कार छायाताई, बोला. हॅलो, नमस्कार, बोला. हॅलो मॅडम. हा हॅलो सर. नमस्कार, बोला. मी का म्हणतोय मॅडम, बोला. माझ्या छातीमध्ये गाठ्या आहे. माझ्या छातीमध्ये गाठ्या आहे आणि ते फक्त पाळीच्या वेळेला त्या दुखत असते. काय प्रॉब्लेम असू शकते मॅडम? तुमचं वय किती आहे छाया? 20 वर्षांच्या आहात तुम्ही. ठीक आहे. नक्कीच काय सांगू शकता डॉक्टर गोरे? तर या 20 वर्षाच्या वयामध्ये ज्या ब्रेस्टमध्ये गाठी येतात त्या सर्वसाधारणपणे कॅन्सरच्याच असतात असं नाही. किंवा मी असं म्हणेल की ब्रेस्टमध्ये येणाऱ्या सर्वच गाठी कॅन्सरच्या नसतात. त्यामधल्या थोड्याच गाठी कॅन्सरच्या असतात, बाकीच्या गाठी ह्या साध्या असतात. कारण गाठीचे 2 प्रकार असतात, एक तर कॅन्सरची गाठ किंवा साधी गाठ. तर स्तनांमध्ये येणाऱ्या गाठी या सर्वसाधारणपणे या 20 किंवा 22 वयोगटामध्ये ज्या गाठी येतात त्याला आपण फायब्रोअडेनोमा किंवा फायब्रोअडेनोसिस असं म्हणतो. आणि पाळीच्या अगोदर ज्या गाठी दुखतात या गाठी सहसा
ह्या फायब्रो अॅडिनोसिसच्या असतात. अच्छा. तर पाळीच्या अगोदर त्या गाठीमध्ये थोडंसं ब्लड सर्क्युलेशन जास्त झाल्यामुळे या गाठी दुखण्याचं प्रमाण असतं. याच्यात घाबरण्याचं काही कारण नाही. वाढत्या वयाबरोबर ह्या आपोआप हा जो प्रॉब्लेम आहे तो आपोआप सॉल्व्ह होईल. नाही, थँक्यू व्हेरी मच. खूपच सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. कारण अनेक वेळेला भीती निर्माण होते की मला गाठ आहे म्हणजे नक्कीच हे कॅन्सर असू शकतं, की ही जी एक भयावह परिस्थिती आहे त्याचं तुम्ही खूप सुंदर समाधान केलेलं आहे डॉक्टर गोरे. डॉक्टर गोरे, मला पुन्हा पुढे जाऊन असं विचारायचं की स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं कोणकोणती असतात? हा, स्तनाच्या कर्करोगामध्ये कारण आता कुठली गाठ स्तनामध्ये आली की आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते. तर स्तनाच्या कर्करोगाची काय लक्षणं असतात ते जाणून घेणं गरजेचं आहे. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं मुख्य म्हणजे स्तनामध्ये गाठ येणं, हे सर्वात महत्वाचं लक्षण. दुसरं लक्षण म्हणजे स्तनाग्रातून कधी कधी रक्तस्राव होणं, स्तनाग्राला भेगा पडणं, त्याचप्रमाणे स्तनाग्राची जी त्वचा आहे त्याच्यामध्ये लालसरपणा येणं, ही सर्व स्तनाच्या कॅन्सरची लक्षणं आहेत. त्याचप्रमाणे कधी कधी काखेमध्ये गाठी येतात. काखेमध्ये गाठी येणं हे सुद्धा स्तनाच्या कॅन्सरची लक्षणं आहेत. अशा प्रकारची कुठलीही लक्षणं आढळली तर तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेणं आणि तपासणी करून घेणं गरजेचं आहे. निश्चितच या कार्यक्रमाद्वारे आपल्याला नवीन नवीन लक्षणं कळू शकतात. म्हणजे काखेमध्ये जर गाठ असेल तर ती सुद्धा स्तनाच्या कर्करोगाची एक गाठ असू शकते. नेमकं डॉक्टर पाटील, निदान कसं करायचं या स्तनाच्या कर्करोगाचं? कुठल्याही प्रकारचं कॅन्सरचं निदान हे 3 प्रक्रियेद्वारे केलं जातं. एक तर डॉक्टर जेव्हा त्यांना तपासतात आणि गाठीचं निदान करतात की कॅन्सर असण्याची शक्यता जास्ती आहे किंवा कमी आहे. दुसऱ्या प्रकारे आपण त्याला कुठलं तरी टेस्ट करतो ज्याला आपण म्हणतो एक्सरे सोनोग्राफी. आता ब्रेस्ट कॅन्सरसाठी किंवा स्तनाच्या कॅन्सरसाठी आपण एक मॅमोग्राफी नावाची एक टेस्ट करतो ज्याच्याद्वारे आपण कळू शकेल की शक्यता किती जास्ती आहे कॅन्सरची असण्याची किंवा नॉन कॅन्सरच असण्याची. आणि तिसरी टेस्ट आहे ज्याला बायोप्सी किंवा तुकडा काढून तपासणी आणि लॅबमध्ये पाठवणं. अशा 3 टेस्ट किंवा 3 प्रक्रियेद्वारे आपण कॅन्सरच्या पेशींचं ब्रेस्ट कॅन्सरमध्ये निदान करू शकतो. क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन डॉक्टरांनी केलेली तपासणी त्यातली सगळ्यात महत्वाची. आणि बऱ्याचदा असं होतं की सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफीवर असं देतात की रिपोर्टमध्ये की कॅन्सरच नाहीये, पण आपल्याला शक्यता दाट असेल तर आपण रिपीटेड बायोप्सी करावी की तुकडे काढावे किंवा ती पूर्ण गाठ काढावी आणि तपासणीला पाठवावी. बरोबर. म्हणजे आता आपण बघितली की रिस्क फॅक्टर्स कोणकोणते आहेत, त्याचे निदान कशी करायचे आणि सर्वात महत्वाची असते ती चिकित्सा. आधुनिक उपचार पद्धती आज खूप ऍडव्हान्स झालेली आहे. नेमकी स्तनाच्या कर्करोगासाठी आपण चिकित्सा कशी करतो? स्तनाच्या कर्करोगाची चिकित्सा करण्यासाठी महत्वाच्या 2 पद्धती म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तज्ञ डॉक्टरांकडून स्तनाची तपासणी करून घेणे. जर तज्ञ डॉक्टरांना जर असं वाटलं की स्तनाची गाठ ही कॅन्सरची असू शकते तर FNAC किंवा बायोप्सी ह्या सुईच्या तपासण्या करून त्याच्यातून काही पेशी आपण काढल्या जातात आणि त्याद्वारे त्या पेशींमध्ये कॅन्सर आहे का याची तपासणी आपण करतो. दुसरं स्तनाच्या कॅन्सरचं निदान करण्याचं दुसरं महत्वाचं जी उपचार पद्धती आहे ती म्हणजे मॅमोग्राफी. मॅमोग्राफीद्वारे सुद्धा काही लक्षणं असतात की कॅन्सरमध्ये काही कॅल्सिफिकेशन्स या गाठींमध्ये आढळतात. काही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघून मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफीद्वारे आपण कॅन्सरचं स्तनाच्या कॅन्सरचं निदान हे करतो. अच्छा. आणि डॉक्टर तुषार पाटील, तुम्ही काय सांगू शकता? अगदी मॅमोग्राफी एक उत्तम डायग्नोस्टिक टूल केला म्हणून की ज्याच्याने आपल्याला बऱ्यापैकी चांगलं इन्फॉर्मेशन मिळू शकते. मॅमोग्राफी 2 प्रकारे किंवा 3 प्रकारे आपल्याला मदत करते. एक तर खूप अर्ली कॅन्सर डिटेक्ट करण्यात याची मदत खूप होते. म्हणजे ज्या स्त्रियांना कुठलेही सिम्पटम्स नाही आहेत किंवा त्यांना गाठी लागत नाही हाताला, पण मॅमोग्राफीद्वारे त्याच्यामध्ये काही आढळलं तर आपण पुढची तपासणी करू शकतो. म्हणून मॅमोग्राफी खूप महत्वाची आहे. आणि दुसरं म्हणजे काही लोकांमध्ये जेव्हा आपण आज ब्रेस्ट कॅन्सरचं डायग्नोसिस झालंय किंवा निदान झालंय आणि ह्या व्यक्तींना पूर्ण ब्रेस्ट काढायची नाही, त्यांना ब्रेस्ट कॉन्झर्विंग सर्जरी करायची, तर नेमकी ती गाठ फक्त तेवढ्या भागात आहे का ती ब्रेस्टमध्ये अजून दुसरीकडे पसरली आहे, त्याच्यावरनं आपण उपचार पद्धती पूर्ण ब्रेस्ट काढायची आहे का फक्त ब्रेस्ट कॉन्झर्विंग किंवा तेवढाच गाठ काढायची हे आपण डिसिजन घेऊ शकतो. आणि म्हणून मॅमोग्राफी खूप उत्तम टूल आहे. डॉक्टर गोरे, तुम्ही याविषयी अजून काय सांगू शकता? यामध्ये महत्वाची मला सर्व स्त्रियांना आणखी एक गोष्ट सांगायची आहे की आपण आता मॅमोग्राफी आणि सुईची तपासणी याबद्दल चर्चा केली, परंतु सर्वात महत्वाची सर्वात स्वस्त अशी जी तपासणी आहे जी कॅन्सर लवकरात लवकर निदान होण्यासाठी करता येऊ शकते, ज्याला काही खर्च नाही, ती म्हणजे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन मध्ये अत्यंत कुठलीही स्त्री करू शकते, ती घरी करण्याची तपासणी आहे. यामध्ये प्रत्येक स्त्रीने मासिक पाळीच्या अगोदर म्हणजे महिन्याच्या एखाद्या विशिष्ट तारखेला आपल्या स्वतःच्या स्तनाची तपासणी करून घ्यायची असते. यामध्ये आरशासमोर उभं राहून स्वतःच्या स्तनामध्ये कुठे गाठ आहे का, त्याचप्रमाणे काखेमध्ये कुठे गाठ आहे का, किंवा स्तनाग्रामध्ये कुठे भेगा पडल्यात का, किंवा त्याच्यातून कुठला रक्तस्राव येतो आहे का, याची तपासणी करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या स्वतःच्या हाताने
ब्रेस्टचं एक्झामिनेशन करून त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या ॲबनॉर्मॅलिटीज किंवा दूषितपणा आढळतोय का हे पाहणं गरजेचं आहे. आणि असं जर काही आढळून आलं तर त्वरित जाऊन डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं म्हणजे गरजेचं आहे. डॉक्टरांची पायरी ही पुढची असते. पहिलं स्वतः सजग राहणं हे फार त्या स्त्रीला महत्वाचं आहे. जर आपण एक प्रश्न घेऊया. आपल्याला प्रश्न आलेला आहे मुंबई कांदिवलीमधून. प्रश्न विचारतायत हर्षला. नमस्कार हर्षला, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. नमस्कार, बोला. प्रश्न सलग विचारा. नमस्कार मॅम. मॅम, गर्भाशयाचा कॅन्सर कशामुळे होतो आणि गर्भाशयाचा कॅन्सर कशामुळे होतो? ठीक आहे, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. फारच चांगला प्रश्न विचारलेला आहे. स्त्रियांमध्ये होणारा दुसरा फार महत्वाचा कॅन्सर हा गर्भाशयाचा आहे. या विषयावर सुद्धा आपण माहिती घेऊया. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली आजच्या विश्रांतीची. पुढे जाऊन आपण दोन्ही डॉक्टरचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा पाहणार आहोत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. हिमोफिलिया म्हणजे कुठल्याही आपल्या शरीरामध्ये रक्ताची गोठण्याची प्रक्रिया असते ती कमी होणे आणि त्याच्यामुळे रुग्णांच्या कुठेही जखमा झाल्या तर त्यातून जास्त रक्तस्राव होणे अशा प्रकारचा हा आजार असतो. सर्वसाधारणपणे हा आजार अनुवंशिक असतो. अशा रुग्णांची लक्षणं म्हणजे त्यांना वेळोवेळी सांध्यांमध्ये रक्त गोठलं जातं, कुठल्याही जखमा लागल्या त्यातून रक्त वाहत राहतं आणि मग शरीरामध्ये कुठेही त्यांना मार लागला किंवा काही झालं तर त्यांचं रक्त लवकर न गोठल्यामुळे शरीराच्या आतल्या भागांमध्ये रक्त गोठलं जातं आणि ह्याचमुळे त्यांना बराचसा त्रास होतो. त्यांच्यावर जर आपल्याला एखादी शस्त्रक्रिया करायची असेल तर आपल्याला त्यांना फॅक्टर 8 किंवा फॅक्टर 9 बऱ्याच प्रमाणात द्यायला लागतो आणि हा जो फॅक्टर असतो हा अत्यंत महाग असतो आणि त्याच्यामुळे असे पेशंट्स हे बऱ्याच वेळा त्यांची ट्रीटमेंट कमी दिली जाते आणि त्या दृष्टीने मग त्यांना खूप त्रास होतो आणि मग ह्यामध्येच त्यांचा कदाचित ते दगावण्याची शक्यता असते. आज आपल्या KM सायन ह्या रुग्णालयामध्ये हिमोफिलियासाठी वेगळा असा आपल्याला एक हिमॅटॉलॉजी असा कक्ष आहे. यामध्ये आपण अशा रुग्णांना एक वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट देतो. आपण विविध संस्थांमधून त्यांच्यासाठी फॅक्टर जमा करतो आणि त्याप्रमाणे एक हिमोफिलिया सोसायटी ऑफ इंडिया म्हणून आहे, ते सुद्धा याच्यामध्ये चांगलं काम करतात आणि मग अशा प्रकारे आपण त्यांना फॅक्टर देऊन त्यांच्यावर खूप उपचार करायचा प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर त्यांना जर शस्त्रक्रिया करायला लागली तर त्यालाही आपण बरीच मदत करतो. अशा आपल्या हॉस्पिटल्समध्ये ह्या व्यवस्था आहेत, परंतु त्या सर्वत्र वाढण्याची अत्यंत गरज आहे. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण स्तनाच्या कर्करोगाविषयी माहिती घेत होतो. अधिक माहिती घेऊया. मात्र विश्रांतीपूर्वी जो प्रश्न आलेला त्याचं उत्तर आपण घेऊया. सर, काय सांगाल? तर गर्भाशयाच्या पिशवीचे जे कॅन्सर असतात ते दोन प्रकारचे कॅन्सर असतात. एक म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचा कॅन्सर. त्यालाच आपण कार्सिनोमा सर्व्हिक्स असं म्हणतो. तर गर्भाशयाच्या मुखाच्या पिशवीचा कॅन्सर जो आहे तो खरं म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस याच्या इन्फेक्शनमुळे जास्त प्रमाणामध्ये होतो आणि याचं प्रमाण हे स्वच्छतेशी निगडीत आहे. जसजशी स्वच्छता वाढते आहे, स्वच्छतेचं महत्व जसजसं वाढतं आहे तसतसं या कॅन्सरचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणामध्ये कमी पण होत आहे. त्यामुळे सध्या गर्भाशयाच्या मुखाच्या पिशवीचा कॅन्सर हा कमी होणाऱ्या कॅन्सरमध्ये आहे. तर त्याचं प्रमाण भारतामध्ये सध्या कमी होते कारण आपलं अर्बनायझेशन आणि स्वच्छतेच्यामुळे या कॅन्सरचं प्रमाण हे कमी होत आहे. दुसरा कॅन्सर जो आहे तो गर्भाशयाच्या मुख्य पिशवीचा कॅन्सर. गर्भाशयाच्या मुख्य पिशवीचा जो कॅन्सर आहे त्याचं प्रमाणामध्ये मात्र वाढ होते. त्याचं कारण आहे शहरीकरणामुळे हा कॅन्सर वाढतो. जसं इस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं किंवा आपल्या फॅट खाण्याच्या ज्या सवयी आहेत, बर्गर वगैरे खाणं, पिझ्झा खाणं, याच्यामुळे डायबिटीसमुळे या आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण वाढून गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरमध्ये सध्या वाढ होते. बरोबर. आणि स्तनाच्या कॅन्सरची आपली जी ट्रीटमेंट होती ती थोडीशी अर्धवट राहिली, ती अजून पुढे काय सांगू शकता? स्तनाच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये सर्जरीमध्ये जे प्रकार असतात त्यामध्ये पूर्वीपासून प्रचलित असणारी सर्जरीची पद्धती म्हणजे पूर्ण स्तन काढून टाकणे, त्याला आपण मॉडिफाईड रॅडिकल मॅस्टेक्टॉमी असं म्हणतो. त्याचप्रमाणे आता आधुनिक उपचार पद्धतीमध्ये आपण पूर्णपणे स्तन काढून टाकत नाही, तर स्तनाचा काही पार्टच आपण काढतो, काही भागच काढतो आणि स्तन वाचवणं आता आधुनिक उपचार पद्धतीमध्ये शक्य झालेलं आहे, ज्याला आपण ब्रेस्ट कॉन्झर्विंग सर्जरी असं म्हणतो. त्याचप्रमाणे काही इम्प्लांट्स वापरून
त्याचप्रमाणे काही शरीरामधलेच मसलचे फ्लॅप वापरून सध्या ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करणं किंवा त्याची प्लास्टिक सर्जरी करणं हे शक्य झालेले आहे. आम्ही जवळजवळ 60% रुग्णांमध्ये हे स्तन वाचवण्याचं ऑपरेशन करतो. सर्वच रुग्णांमध्ये हे शक्य नसतं, परंतु जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपण कॅन्सरचं स्तन काढण्याचं जे प्रमाण आहे ते कमी करतो आहोत आणि आधुनिक उपचार पद्धतीमध्ये स्तन वाचवण्याचं प्रमाण हे वाढलं. निश्चितच. डॉक्टर पाटील, मॅमोग्राम विषयी तुम्ही मगाशी म्हणत होता, नेमके मॅमोग्रामचे फायदे काय असतात? बरं, सर्जरीमध्ये आपण ट्रीटमेंटमध्ये आपण एक पार्ट किमोथेरपीचा राहिला, त्याविषयी लोकांना खूप उत्सुकता असते आणि लोक बरेचदा घाबरतात किमोथेरपीच्या नावाने, पण आजकालची किमोथेरपी तशी बऱ्यापैकी सहज झाली आहे. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये तर खूप साऱ्या ज्या उपचार पद्धती आहेत, किमोथेरपीच्या पद्धती आहेत, त्याच्यामध्ये डे केअर किमोथेरपी, सकाळी पेशंट तो संध्याकाळी घरी जातो, अशा किमोथेरपीज आहेत आणि युजली 3 ते 4 दिवसात पेशंटला बरं वाटायला लागतं आणि पेशंट ड्युटीज किंवा काम पण करू शकतो. मळमळ होणे, उलटी होणे आणि तोंडाला फोड येणे याचं प्रमाण अतिशय कमी झालंय. कुठल्याही प्रकारचे हजार्डस कॉम्प्लिकेशन्स किंवा लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन्स खूप कमी झालेत आणि म्हणून ब्रेस्ट कॅन्सरची किमोथेरपी आता बऱ्यापैकी सहज झाली आहे. बरेच लोक त्याचा फायदा घेतात. 60, 70, 75 ह्या वयापर्यंत पण आपण किमोथेरपीचा विचार करतो जर पेशंटला त्याची गरज असेल तर. त्याच प्रकारे रेडिएशन जर पेशंटला द्यायचं असेल तर रेडिएशन उपचार पद्धतीमध्ये पण खूप सारे बदल आणि नवीन टेक्नॉलॉजीज आल्या, ज्याच्यामुळे खूप सारे साईड इफेक्ट्स आपल्याला कमी करता येतात आणि या प्रकारे आता कॅन्सरची ट्रीटमेंट तशी बऱ्यापैकी सहज झाली आहे. पेशंटला ती सोसवेल अशी झाली आहे. वयाचं त्याला बंधन नाही. 60, 70, 75 या वयाला पण पेशंट्सना कॅन्सरची ट्रीटमेंट, किमोथेरपी, रेडिएशन सर्जरी करता येते. अच्छा, निश्चित. आणि मॅमोग्राफी विषयी काय सांगू शकता? बरं, मॅमोग्राफी एक उत्तम टूल आहे. मी त्यावेळेला पण म्हटलो की डायग्नोस्टिक मोडॅलिटी खूप चांगली आहे. आपण जर स्लाइडमध्ये बघितलं तर डिटेक्शन रेट जितक्या लवकर होतील आणि जितक्या लवकर कॅन्सर डायग्नोज होईल तितकंच आपल्याला बरं करण्याचं प्रमाण वाढतं. पहिल्या स्टेजमध्ये 88 ते 90% कॅन्सर्स पूर्णपणे बरे होतात. चौथ्या स्टेजमध्ये आपण बघितलं की 15 ते 20% कॅन्सर ते बरे होतच नाही, पण फक्त 15 ते 20% लोकच 5 वर्ष जगतात. त्याचप्रमाणे आपण जर पुढच्या स्लाइडमध्ये बघितलं तर एकतर सर्व्हायवल कमी होत आहे, म्हणजे लोक कमी जगत आहेत आणि ट्रीटमेंट कॉस्ट वाढत जाते. म्हणून जसं कॅन्सरचं स्टेज वाढते तशी आपली ट्रीटमेंटची कॉस्ट वाढत जाते आणि म्हणूनच मॅमोग्राफी करून लवकरात लवकर निदान करणे, अर्ली स्टेजेसमध्ये निदान करणे जास्ती जरुरी आहे. निश्चितच. डॉक्टर पाटीलच, मला तुम्हाला पुढे असं विचारायचं आहे की तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाचं प्रमाण तुम्ही म्हणाल की भारतात वाढतंय. जवळजवळ 30 ते 40% लोकांमध्ये तंबाखू सेवनाच्या पद्धती आहेत. नेमकं तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाचं भारताचं प्रमाण काय आहे? आपण जर बघितलं तर साधारणपणे 30 ते 35% लोक तंबाखूचं सेवन कुठल्या तरी प्रकारे भारतात करत आहेत. भारतात सध्या 28 ते 30 कोटी तंबाखूचं सेवन करणारी लोक आहेत आणि जर आपण स्लाइडमध्ये बघितलं की याच्यात पुरुषांचं प्रमाण साधारण 48% किंवा टक्के आहे. स्त्रियांचं प्रमाण पण 20% आहे आणि रुरल किंवा ग्रामीण भागांमध्ये स्त्रिया तंबाखूचं बऱ्यापैकी व्यसन करतात. शहरी भागांमध्ये स्त्रिया सिगरेटच्या स्वरूपात त्याचं व्यसन करतात आणि तंबाखू हे प्राणघातकचे सेवन हे प्राणघातक आहे. त्याच्यामुळे कॅन्सरच नव्हे तर बरेचसे दुसरे आजार पेशंट्सना होऊ शकतात. इन जनरल तंबाखू करणारे, व्यसन करणारे लोक नॉर्मल दुसऱ्या व्यक्तींपेक्षा 6 ते 10 वर्ष कमी जगतात आणि जर हाच ट्रेंड आपला चालू राहिला तर तंबाखूमुळे होणारे जे मृत्यू आहेत ते साधारण टोटल मृत्यूचे 15 ते 20% होण्याची शक्यता दाट आहे. डॉक्टर विनोद गोरे, तुम्ही एक सर्जन आहात. तंबाखूचा जो वापर आहे त्याचे काही म्हणजे त्याने होणारा जो कर्करोग आहे त्याचे काही सिम्पटम्स वगैरे असू शकतात का? तंबाखूमुळे जे कॅन्सर होतात ते आता डॉक्टर पाटील सरांनी जसं सांगितलं तसं शरीरामध्ये अनेक अवयवांवरती तंबाखूचा परिणाम होतो आणि अनेक अवयवांमध्ये तंबाखूमुळे कॅन्सर हे होतात. सर्वात मुख्य म्हणजे तंबाखूमुळे होणारे कॅन्सर जे आहेत ते तोंडाचे कॅन्सर. तोंडाच्या कॅन्सरमध्ये तोंडामध्ये पांढऱ्या प्रकारचे चट्टे पडणे, लाल प्रकारचे चट्टे पडणे, त्याचप्रमाणे तोंड न उघडणे. तुम्ही आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल गुटखा खाणाऱ्या लोकांची संख्या खूप असल्यामुळं तोंड न उघडणारे लोक जे गुटखा खातात त्यांचं तोंड उघडत नाही आणि त्यांना जेवण पण सुद्धा करता येत नाही. अशा प्रकारे ही जी लक्षणं आहेत ही कॅन्सर होण्याच्या अगोदरची लक्षणं, त्याला आपण प्री मॅलिग्नंट कंडिशन्स असं म्हणतो. या जर कुठल्याही प्रकारचे पांढरे चट्टे, तांबडे चट्टे किंवा तोंड न उघडण्याचा प्रकार जर असेल तर त्वरित डॉक्टरांना जाऊन दाखवणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे जे फुफ्फुसाचे कॅन्सर असतात जे तंबाखूमुळे होतात त्याच्यामध्ये फुफ्फुसामधून थुंकीमधून रक्त पडणं, खोकला येणं, वजन कमी होणं. त्याचप्रमाणे स्वरयंत्राचे कॅन्सर तंबाखूमुळे होतात ज्याच्यामध्ये आवाजामध्ये बदल होतो, थुंकीमधून रक्त येतं. त्याचप्रमाणे आतड्याचे कॅन्सर तंबाखूमुळे होतात. स्वादुपिंडाचे कॅन्सर तंबाखूमुळे होतात. मूत्राशयाच्या पिशवीचे सुद्धा कॅन्सर तंबाखूमुळे होतात. तर त्यामध्ये लघवीमधून रक्त येतं. तर असे विविध प्रकारचे कॅन्सर तंबाखूमुळे होत असल्यामुळे
त्याची असे म्हणजे तंबाखू सेवन हे फक्त मुखाच्या कर्करोगापर्यंत सीमित नाहीये, त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते सर्व शरीरभर होणारे दुष्परिणाम आहेत. अगदी छाती म्हणजे फुफ्फुसापासून अन्ननलिकेपासून थेट आतडं आणि मूत्राशयापर्यंत ह्याचे लक्षणं दिसत आहेत. जेव्हा आपण ह्याच्याविषयी ट्रीटमेंट घेतो डॉक्टर तुषार पाटील, तर त्याविषयी नेमकी तंबाखूच्या कर्करोगाची ट्रीटमेंट कशी करतो आपण? कुठल्याही प्रकारचे कॅन्सरची ट्रीटमेंट साधारण 3 भागांमध्ये आपण विभाजित करतो. सर्जरी, रेडिएशन आणि किमोथेरपी. मुखाचे जे कॅन्सर त्याच्यामध्ये अर्ली स्टेजेस किंवा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्टेजेसमध्ये बऱ्याचदा सर्जरी आपल्याला करणं शक्य होतं. सर्जरी आता खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनी करतात, ज्याच्यामध्ये विद्रूपपणा बऱ्यापैकी कमी करता येतो, ज्याला आपण कॉस्मेटिक सर्जरी आपण म्हणतो. पूर्ण ते जे कॅन्सरग्रस्त भाग असतो त्याला आपण काढतो आणि त्याला रिकन्स्ट्रक्ट करतो. तशाच प्रकारे जे दुसऱ्या उपचार पद्धती आहेत किमोथेरपी आणि रेडिएशन, त्याचाही आपण बऱ्यापैकी वापर करतो. किमोथेरपी आणि रेडिएशन बहुतांश वेळेला पेशंट्सना सर्जरी नंतर दिली जाते. जर एखादी व्यक्ती इनऑपरेबल किंवा खूप वाढलेला रोग असेल तर आपण सुरुवातीला किमोथेरपीचा वापर करून ती गाठ कमी करतो आणि त्याच्यानंतर त्याला सर्जरी योग्य किंवा लायक आपण बनवतो. आणि याच्यामध्ये पण खूप इफेक्टिव्ह किमोथेरपीज आल्या, ज्याच्यामध्ये 90% ते 95% लोकांना खूप चांगला प्रतिसाद त्याचा किमोथेरपीचा मिळतो आणि त्यांच्या गाठी बऱ्यापैकी कमी होऊ शकतात. रेडिएशन आपण सर्जरीनंतर बऱ्याचदा वापरतो. काही कॅन्सर्समध्ये आपण रेडिएशन आणि किमोथेरपीचा सायमल्टेनियस किंवा वापर करतो आणि त्या ऑर्गनला आपण प्रिझर्व्ह करू शकतो. जसं स्वरयंत्राचा कॅन्सर, आधी त्याची उपचार पद्धती होती स्वरयंत्राला काढून टाकणे, लॅरिंगेक्टमी म्हणायचे. आता आपण त्याला किमोथेरपी आणि रेडिएशन करतो आणि बऱ्याचदा स्वरयंत्र आपल्याला वाचवता येतं. बरेच हे पेशंट्स बरे होऊ शकतात, त्यांचा आवाज राहू शकतो व्यवस्थित आणि ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. तर ह्या प्रकारच्या उपचार पद्धतीमध्ये खूप सारे ॲडव्हान्सेस आले आहेत. तसेच किमोथेरपीमध्ये पण खूप सारे ॲडव्हान्सेस आले आहेत. आता आपण टार्गेटेड ट्रीटमेंट्स किंवा खूप स्पेसिफिक ट्रीटमेंट्स आपण वापरतो, ज्याने साईड इफेक्ट्स खूप कमी होतात. नॉर्मल पेशी किंवा नॉर्मल सेल्सना त्याची हानी किंवा क्षती खूप कमी होते आणि कॅन्सरस पेशी फक्त मरतात. पेशंटला त्याचे दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट्स खूप कमी जाणवतील, म्हणून या पेशी ट्रीटमेंट पद्धतींचा आपण वापर करू शकतो. रेडिएशन प्रणालीमध्ये पण खूप सारे आपल्याला बदल आलेले आहेत. आधीच्या जुन्या मशीन्समध्ये खूप जास्ती प्रमाणात रेडिएशन दिलं जायचं आणि दुसरे ऑर्गन्स किंवा अवयव त्याच्यावरनं प्रभावित व्हायचे. जसं की तोंडाच्या कॅन्सर्समध्ये जेव्हा आपण रेडिएशन द्यायचं तेव्हा लाळीच्या ग्रंथी त्याच्यातनी प्रभावित व्हायच्या आणि त्यामुळे लाळ तयार व्हायचं प्रमाण खूप कमी व्हायचं. आता तसं होत नाही. आता खूप सारे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज त्याच्यामध्ये आल्या आहेत. निश्चितच आपण अशीच माहिती घेत राहूया. आपल्याला प्रश्न आलेला आहे. बाळकृष्ण प्रश्न विचारतायत पुण्यावरनं. नमस्कार बाळकृष्णजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, हा बोला बनसोडे साहेब. हा मॅडम, मला असं विचारायचं आहे, तर आमच्या बहिणीला कॅन्सर झालेला आहे. म्हणजे त्यांच्या मिस्टरांना कॅन्सर होता कर्करोग म्हणजे तंबाखूमुळे. तरी त्यांना अपेंडिक्स झालेला आहे. तरी डॉक्टरांच्या म्हणण्यात येते की त्यांना ऑपरेशन करता येत नाही. त्याच्याबद्दल मला माहिती मिळेल. तुम्हाला नीट प्रश्न कळलेला आहे सर. जरा प्रश्न पुन्हा एकदा सांगा. म्हणजे आमच्या बहिणीला कॅन्सर झालेला आहे, म्हणजे त्यांच्या मिस्टरांना कॅन्सर होता. त्यांना तुमच्या बहिणीला कुठच्या प्रकारचा कॅन्सर झालेला आहे? हा, कुठच्या प्रकार आहे, कुठे झालेला आहे कॅन्सर? पोटाचा कॅन्सर आहे. पोटाचा कॅन्सर आहे. आणि त्यांना आता सध्या अपेंडिक्स झालेला आहे. बरं, वय किती आहे बहिणीचं? डॉक्टरांच्या म्हणण्यात काय ते ऑपरेशन करता येत नाही, जरा रिस्क पॉइंट आहे. बरं, वय किती आहे? त्यांचं वय 45 आहे. 45 आहे, ठीक आहे. बरं, याच्यात हे क्लिअर होत नाहीये की हा नेमका जठराचा आजार आहे, छोट्या आतड्यांचा आजार आहे किंवा मोठ्या आतड्यांचा आजार आहे. ते क्लिअर झाल्यानंतर त्याची ट्रीटमेंट आपल्याला करता येईल. पण त्यांच्या सांगण्यावरून असं वाटतंय की हा बऱ्यापैकी ॲडव्हान्स किंवा शेवटच्या स्टेजचा कॅन्सर आहे आणि यातला बहुतांश वेळेला आपल्याला किमोथेरपीची गरज पडेल. त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावं आणि त्यांचं मार्गदर्शनाच्या खाली ट्रीटमेंट घ्यावी असं आमचा सल्ला आहे. निश्चितच. डॉक्टर विनोद गोरे, जेव्हा आपण कॅन्सर विषयी बोलतो, तंबाखू विषयी बोलतो, तेव्हा कॅन्सर प्रिव्हेन्शन म्हणजे कॅन्सर होऊच नये म्हणून आपण काय करू शकतो? खरं म्हणजे कॅन्सरची जे उपचार पद्धती आहेत त्याच्यात सर्वात चांगली जर उपचार पद्धती कोणती असेल तर कॅन्सर प्रिव्हेन्शन. म्हणजे कॅन्सर होऊच नाही याच्यासाठी प्रयत्न करणं. जसं आपण पाहिलं की सर्वच कॅन्सरची कारणं ही काही आपल्या हातामध्ये प्रतिबंध करणं शक्य नाही, परंतु तंबाखू सारखी जी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कॅन्सरला प्रतिबंध करता येऊ शकतो. ते पूर्णपणे टाळता येण्यासारखी कारणं आहेत. तर तंबाखू न खाणे किंवा तंबाखूच्या सवयी लागू न देणे लहानपणीपासून, यासारखे उपाय आपण प्रतिबंध करण्यासाठी करू शकतो. स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये याच्यासाठी जे फॅट असलेलं फूड आहे किंवा ज्याच्यामध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण जास्त असतं अशा प्रकारचं अन्न टाळणं, त्याचप्रमाणे लवकर कॅन्सरचं निदान करणं, अशा पद्धती आपण करू शकतो. कॅन्सर प्रिव्हेन्शनमध्ये तंबाखूचा प्रतिबंध करणं भारतामध्ये सर्वात महत्वाची गरज आहे. तंबाखूचा प्रतिबंध केला तर आपण ज्याप्रमाणे पाहिलं
तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे. त्यामुळे तंबाखूला जर प्रतिबंध आपण करू शकलो तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सर होण्यापासून लोकांना वाचवू शकतो. कॅन्सर प्रतिबंध करण्यासाठी किंवा तंबाखूपासून कॅन्सर होऊ नये यासाठी खरं म्हणजे आम्ही सुद्धा कॅन्सर तज्ज्ञ लोकांनी महाराष्ट्रातल्या जवळजवळ 50 ते 60 कॅन्सर तज्ज्ञांनी एकत्र येऊन महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर नावाचा एक ग्रुप तयार केलाय की जे आम्ही महाराष्ट्र सरकारशी विविध संस्थांशी एकत्रितपणे काम करतो आहोत आणि कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी तंबाखूचा वापर महाराष्ट्रामध्ये कसा कमी केला जाईल याच्यासाठी आम्ही काम करतो. निश्चितच त्याचप्रमाणे एक लहान मुलांसाठी खरं म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर लहानपणीपासून आपण जेव्हा शाळेत शिकत होतो दारू पिणं हे वाईट आहे हे आपल्याला शिकवलं गेलं. त्यामुळे दारू पिण्याचं प्रमाण कमी आहे आणि दारू पिणं वाईट असतं हे मनावर बिंबवलं गेलं. आपण दारू पिणाऱ्या एखाद्या माणसाला वाईट म्हणतो पण तंबाखू खाणं हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे. तंबाखू खाणं हे महाराष्ट्रामध्ये वाईट मानलं जात नाही. तर त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सर्व शाळांमध्ये आम्ही हे सर्व मुलांना तंबाखू खाणं हे वाईट कसं आहे याच्यासाठी सुद्धा एक प्रोग्राम हाती घेतली. निश्चितच अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. मात्र जेव्हा असं आपल्याला जाणीव होते की आपण तंबाखूमुळे होणारे माझ्या शरीरावर दुष्परिणाम आहेत, तंबाखू सोडल्यानंतर डॉक्टर पाटील काही आफ्टर इफेक्ट होऊ शकतात का? हो, अगदीच होऊ शकतात. त्यातले मी सुपरिणाम किंवा चांगले परिणाम सांगेन. तर तंबाखू सोडल्याच्या काही तासानंतरच आपले जे श्वासनलिका आहे ज्याला आपण ब्रॉन्क्युअल्स म्हणूयात ते उघडायला लागतात. त्याच्यातलं कार्बन मोनॉक्साईड याचं प्रमाण कमी व्हायला लागतं. शरीराची एनर्जी लेव्हल्स बऱ्यापैकी वाढायला लागते आणि काही तासांमध्येच आपले ॲस्थमा होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. 2 ते 3 दिवसाच्या आत आपले ॲस्थमा होण्याचं प्रमाण कमी होतं. काही महिन्यांमध्ये आपलं हृदयविकाराचं होण्याचा झटका आणि मेंदूचे झटके ज्याला आपण स्ट्रोक म्हणूया ते होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. आणि साधारण 10 ते 15 वर्षांनंतर पेशंटला कर्करोग होण्याची जी पॉसिबिलिटी आहे किंवा जे प्रमाण आहे ते कमी होण्याची शक्यता आहे. तर तंबाखू खाण्याचे जे परिणाम आहेत ते खूप दूरगामी आहेत. आपण म्हणूयात की एखाद्या व्यक्तीने 15-20 वर्ष तंबाखूचं सेवन केलंय आणि त्याने गेले 10 वर्ष सोडलंय तर बऱ्याचदा पेशंटना कॅन्सर होतो आणि ते आम्हाला म्हणतात की सर मी तर तंबाखू ही 20 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी सोडली आहे पण त्याच्या आधी त्यांनी 15 ते 20 वर्ष किंवा 25 वर्ष त्याचं सेवन केलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना आता कॅन्सर झालेला असतो. हे लक्षात घेणं खूप जरुरी आहे. तंबाखू सोडणं लवकरात लवकर हे आमचं त्या सगळ्या लोकांना आवाहन. निश्चितच. आणि तंबाखू सोडण्याचे हे जे फायदे आहेत हे ऐकून तरी आपण तंबाखू सोडावी ही प्रेरणा मिळणं सुद्धा फार महत्वाचं आहे. डॉक्टर गोरे, तुम्ही कॅन्सर सर्जन आहात. नवीन आधुनिक उपचार किंवा नवीन तंत्रशुद्ध शस्त्रक्रिया कॅन्सरसाठी कोणकोणते आलेले आहेत? कॅन्सरमध्ये जसं विज्ञानामध्ये प्रगती झाली तसं कॅन्सरमध्ये शस्त्रक्रियेमध्ये जे नवीन बदल झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं म्हणजे ऑर्गन प्रिझर्वेशन. म्हणजे पूर्वी एखाद्या अवयवाला कॅन्सर झाला तर तो अवयव पूर्णपणे आपण काढून टाकायचो. आता आपण तो अवयव पूर्णपणे काढत नाही तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल तर तो अवयवाचा काही भाग काढून तो अवयव आपण वाचवतो आणि त्याला नंतर रेडिएशन किंवा केमोथेरपी देऊन तो कॅन्सर बरा केला जातो. यामध्ये प्रामुख्यानं ब्रेस्टचे कॅन्सर आणि लॅरिंग्स किंवा स्वरयंत्राचे कॅन्सर यामध्ये स्वरयंत्र वाचवणे आणि ब्रेस्ट वाचवणे या प्रकारचे नवीन उपचार पद्धती आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे लॅप्रोस्कोपिक सर्जरी. पूर्वी पोटामध्ये काही कॅन्सर झाला तर आपण पूर्ण पोट फाडून ऑपरेशन करायचो. आता लॅप्रोस्कोपिक सर्जरीच्या साह्यानं दुर्बिणीमधून ऑपरेशनची जी प्रक्रिया आहे ही करणं शक्य झालेलं आहे. त्याचप्रमाणे रोबोटिक सर्जरी ही पण नवीन एक संकल्पना आलेली आहे. रोबोटिक सर्जरीच्या साह्यानं लॅप्रोस्कोपी सारखंच एखाद्या छोट्याशा छिद्रामधून ही मोठी ऑपरेशन्स ही केली जातात. अच्छा, अरे वा, फारच नवीन प्रकार, तंत्रशुद्ध प्रकार असे आलेले आहेत. डॉक्टर तुषार पाटील, तुम्ही कॅन्सर किमोथेरपी स्पेशलिस्ट आहात. रिसेंट ऍडव्हान्सेस किमोथेरपीमध्ये कोणकोणते आलेले आहेत? खूप सारे झालेत. किमोथेरपी हा जो फील्ड आहे खूपच प्रगत होत चाललाय. आधी खूप जुन्या प्रकारच्या किमोथेरपी ज्याचे साईड इफेक्ट्स खूप जास्ती होते असे वापरले जायचे. बऱ्याच लोकांना सिंगल एजंट किंवा एखाद्या औषधाचं फक्त किमोथेरपी असायचे. आता आपण कॉम्बिनेशन ऑफ किमोथेरपेटिक एजंट्स वापरतो. त्याच्यामध्ये 2 किंवा 3 प्रकारची औषधं आपण कंबाईन करतो. याच्याने साईड इफेक्ट्स होण्याचं प्रमाण कमी होतं आणि इफेक्ट्स खूप चांगले येतात. 90 ते 95% लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. खूप सारे औषधं आता अशी इजाद केली की ज्याच्यामुळे साईड इफेक्ट्स कमी होतील की एखाद्या औषधाचं हार्टवर किंवा हृदयावर जास्ती दुष्परिणाम आहेत तर त्याला एक वेगळ्या प्रकारे कोट केलं जातं आणि शरीरामध्ये पाठवलं जातं की जे हृदयावर होणारा परिणाम त्याचा आपल्याला टाळता येतो. काही वेगवेगळे प्रकारचे साईड इफेक्ट्स आपल्याला कमी करता येतात. त्याच प्रकारे आपण एक टार्गेटेड थेरपी नावाची एक थेरपी आता इजाद केली ज्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर प्रोटीन जे एका कॅन्सरच्या पेशीमध्ये वाढलेलं आहे त्या प्रोटीनला टार्गेट करण्याची एक थेरपी आहे ज्याच्यामुळे फक्त कॅन्सरच्या पेशींवरच त्याचा मारा होतो आणि दुसऱ्या नॉर्मल पेशींना त्याचा मारा होत नाही आणि त्यामुळे साईड इफेक्ट्स खूप कमी होतात. त्याच प्रकारे मी सांगतो
सांगू इच्छितो की आता काही वॅक्सिन्स किंवा लसी तयार करण्यात येत आहेत आणि काही वॅक्सिन्स ऑलरेडी बाजारात उपलब्ध आहेत की ज्याच्यामुळे काही कॅन्सर्स आपल्याला प्रिव्हेंट करता येतात. पिशवीच्या मुखाचा कॅन्सर ज्याला सर्व्हायकल कॅन्सर म्हणतो त्याच्यासाठी आपल्याला ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचा आता वॅक्सिन अवेलेबल आहे. तसंच हेपॅटायटिस बी ज्याच्यामुळे लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो त्याची एक लस आता अवेलेबल आहे आणि अशाच प्रकारे खूप सारे अजून कॅन्सर्सवर लसीचा शोध चालू आहे. मला असं वाटतं की काही येणाऱ्या 8-10 वर्षांमध्ये बऱ्याचशा कॅन्सर्सवर आपल्याला लसी येतील आणि ते एक खूप मेजर अचीव्हमेंट असेल असं मी सांगू इच्छितो. निश्चितच म्हणजे आपण जेव्हा बघतो की आधुनिक उपचार जे आहेत सर्जरीमध्ये म्हणा म्हणजे शस्त्रक्रियेमध्ये म्हणा किंवा औषधांमध्ये जी किमोथेरपी पूर्वी अतिशय त्रासदायक क्लिष्ट असायची ती आज खूप सहज आणि सोपी बनलेली आहे. तुम्ही जसं म्हणालात की हेपॅटायटिस बी ची जी वॅक्सिन आहे तसंच अल्कोहोलमुळे लिव्हर कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढतंय का याविषयी डॉक्टर पाटील काय सांगू शकता? अल्कोहोलमुळे लिव्हरचं प्रमाण लिव्हर कॅन्सर होण्याचं प्रमाण नक्कीच आहे पण आपल्या भारतामध्ये आपण हेपॅटायटिस बी ची लागण जर बघितली तर 15 ते 20% लोकांना हेपॅटायटिस बी ची लागण आहे आणि त्यामुळे 10 ते 15 वर्षांनंतर याच्यातले 25 ते 30% लोकांना लिव्हर कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्ती आहे. फक्त एक लस जर आपण दिली तर आपण ते प्रिव्हेंट करू शकतो आणि आता ह्या लसी लहान मुलांच्या इम्युनायझेशन शेड्यूलमध्येच इन्क्लुडेड आहेत आणि म्हणून आता पुढच्या जनरेशन्सला याचा धोका कमीत कमी आहे. पण जी लोक ऑलरेडी ज्यांनी लसी घेतलेली नाही त्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी लसी घेतल्या पाहिजेत आणि सगळ्या लोकांना फॅमिलीमध्ये ह्या लसी दिल्या पाहिजेत. निश्चितच. आता 25 मे हा वर्ल्ड थायरॉइड डे आहे आणि त्या निमित्ताने आजचा आरोग्य सल्ला आहे. आजचा आरोग्य सल्ला काय आहे तो पाहून घेऊया. थायरॉइड हॉर्मोनचा स्त्रियांमधील गर्भावस्थेत बाळाच्या वाढीवर खूप मोठा प्रभाव होत असल्यामुळे गर्भावस्थेत सिरम TSH ही चाचणी करून घेणं रक्ताची चाचणी जरूर करावी. थायरॉइडच्या औषधांच्या बरोबर खालील गोष्टी एकाच वेळेस घेऊ नयेत. अक्रोड, सोयाबीनचं पीठ, आयर्नची औषधं, कॅल्शियमची औषधं, ऍसिडिटीची औषधं ज्यात ॲल्युमिनियम किंवा मॅग्नेशियम आहे आणि काही रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं ही थायरॉइडच्या औषधांबरोबर घेऊ नये. डॉक्टर गोरे, जेव्हा आपण स्त्रियांच्या कॅन्सर्स विषयी बोललो, स्तनाच्या कर्करोगाविषयी, जाता जाता आमच्या दर्शकांना संदेश काय देऊ शकता? या कार्यक्रमाद्वारे मी सर्व स्त्रियांना हा संदेश देऊ इच्छितो की जंक फूड काहीच टाळा. स्तनामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ असेल तर घाबरून जाऊ नका. लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या, मॅमोग्राफी करा आणि स्वच्छता पाळा जेणेकरून गर्भाशयाचा कॅन्सर होणार. निश्चितच. डॉक्टर पाटील, जेव्हा आपण विविध प्रकारच्या कॅन्सर्स विषयी बघितलं तेव्हा आपण विशेष करून तंबाखूच्या कॅन्सर विषयी माहिती दिली. पुरुषांमध्ये होणारा हा फार एक महत्वाच्या प्रकारचा कॅन्सर आहे. या कॅन्सर विषयी तुम्ही संदेश काय देऊ शकता? मी सगळ्यांना संदेश देऊ इच्छितो की तंबाखूचं व्यसन कुठल्याही प्रकारे टाळा. तंबाखू, मद्यपान, अल्कोहोल हे सगळ्या प्रकारचे व्यसन टाळा. लोकांना एक जनजागरण निर्माण करा, लोकांना त्याच्यातनं डिस्करेज करा हे कुठल्याही प्रकारचं व्यसन करण्यासाठी आणि तुमच्या सोसायटीमध्ये सगळ्या लोकांना हा मेसेज पाठवा की 50% कॅन्सर्स पुरुषांमध्ये हे तंबाखूच्या सेवनामुळे आहेत आणि ते सगळे बरे होऊ शकतात किंवा होणारच नाही जर आपण हे तंबाखूचं व्यसन किंवा सेवन टाळलं तर. त्याच प्रकारे जर एखादी गाठ, एखादा अल्सर, एखादी जखम तोंडामध्ये असेल किंवा कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स येत असतील जे आपण नमूद केले तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्या प्रकारे उपचार करून घ्या. निश्चितच. डॉक्टर गोरे, जेव्हा आपण कॅन्सर विषयी बोललो, स्तनाच्या कर्करोगाविषयी बोललो, लक्षणं बघितली, निदान बघितलं, उपचार बघितले, प्रिव्हेन्शन सुद्धा बघितलं, पण एकदा जर कर्करोग झालेला आहे, स्तनाचा कर्करोग, तर पुन्हा होऊ नये म्हणून त्या व्यक्तीने म्हणजे विशेषतः कर्करोग जिला झालेला आहे त्या व्यक्तीने काय काळजी घेतली पाहिजे, त्या महिलेने थोडक्यात काय सांगाल? ज्या व्यक्तीला कर्करोग होतो, स्तनाचा कर्करोग हे आपण पाहिल्यामुळे इस्ट्रोजनचं प्रमाण शरीरामध्ये जास्त झाल्यामुळे होतो. त्यामुळे त्या व्यक्तीनं आपलं वजन वाढू देऊ नये, त्याचप्रमाणे जास्त चरबीयुक्त पदार्थ खाऊ नयेत. कारण शरीरात जर चरबीचं प्रमाण वाढलं तर इस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं आणि इस्ट्रोजनचं प्रमाण जर वाढलं तर स्तनाचा कॅन्सर हा परत येण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे जर आपण वजन कंट्रोलमध्ये ठेवलं आणि आपल्या आहारामध्ये आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर बदल केले तर ते परत येण्याचं प्रमाण हे नक्कीच कमी होऊ शकतं. त्याचप्रमाणे योग्य वेळी 2-2 महिन्याला जाऊन डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं हेही गरजेचं आहे. आणि जो दुसरा स्तन असतो त्याची मॅमोग्राफी 2 वर्षातून एकदा करून घेणं हेही अत्यंत गरजेचं आहे.
निश्चितच आयुष्याची दोरी ही जशी लांब असली पाहिजे तशीच मजबूतही असली पाहिजे. कर्करोगाचं वेळीच निदान झालं, चिकित्सा झाली तर आज आपण कर्करोगावरही मात करू शकतो असा आत्मविश्वास आजच्या कार्यक्रमातून आपल्याला नक्कीच मिळालेला असेल. डॉक्टर विनोद गोरे आणि डॉक्टर तुषार पाटील आजच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला कर्करोगाविषयी अतिशय चांगली तुम्ही माहिती दिली आणि एक जनजागृतीच केली असं मी म्हणू शकते. त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद.